जय शिवराय भावांनो. आपला आपुलकीचा नेहमी एकच प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची माहिती बघणार आहोत. लाडकी बहीण योजना ई केवायसी. ही केवायसी केल्यानंतर कुठल्या महिला पात्र होणार आहेत आणि कुठल्या महिला अपात्र होणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. ई केवायसी कशी करायची त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही. याच्यातले काही ठळक मुद्दे आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. जे लाभार्थी आहे म्हणजे महिला केवायसी करते वेळेस तिच्या पतीचा किंवा तिच्या वडिलाचा त्या ठिकाणी आधार नंबर आपल्याला अपडेट करावा लागतो आणि त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या ठिकाणी ओटीपी जातो. हे कशासाठी जात असेल? कारण की शासन बघत आहे की त्या घरामधला कर्ता पुरुष तो व्यक्ती आहे आणि तो शासकीय सेवेमध्ये काम करतो का, त्याचा आर्थिक उत्पन्न हा 2.5 लाखाच्या वर आहे का हे पाहतो. आणि काही ज्या न्यूज आहेत त्या अपवाद आहेत, काही पसरवल्या जातात न्यूज की ही योजना बंद पडणार आहे. तर असं काहीच नाही आहे. सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आताच जाहीर केलं आहे की ही योजना कायम सुरू राहणार आहे. तर चला आपण मुद्द्याकडे वळू. केवायसी करतेवेळेस 2 प्रश्न विचारले जातात. तो माझ्या कुटुंबातला सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा जो रिटायर्ड आहे आणि रिटायर्ड झाल्यानंतर तो निवृत्त वेतन घेत नाही, त्या रिटायरमेंटचा जो पेन्शन म्हणतो आपण तो घेत नाही. हा प्रश्न बऱ्याच चुकीचा विचारलाय. काही लोकांनी त्या ठिकाणी होय केलाय, काही लोकांनी त्यांनी नाही केलाय. तर फारसा फरक पडत नाही की तुम्ही होय करा किंवा नाही करा. पण जो दुसरा प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा प्रश्न असा आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. हा प्रामाणिकपणे तुम्हाला याचा होय किंवा नाही हा खरं उत्तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि पहिला प्रश्न का एवढा महत्वाचा नाही होय किंवा नाही बद्दल? कारण की त्या व्यक्तीचा, तुमच्या घरच्या व्यक्तीचा आधार नंबर त्या ठिकाणी आपण अपडेट करणार आहोत. त्याच्यामुळे शासनाला माहित होणार आहे की हा व्यक्ती शासकीय सेवेमध्ये आहे का किंवा याचा आर्थिक उत्पन्न हा 2.5 लाखाच्या वर आहे का. आणि काही अफवा पसरवल्या जातात की ज्यांचं आर्थिक उत्पन्न आहे त्या योजनेमधून ज्या स्त्रियांना बाद करण्यात येईल. बरं ठीक आहे, जर करण्यातच आला तर काय फरक पडणार आहे? ज्या बिचाऱ्या गरजू महिला आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे, त्याच महिला या योजनेपासून वंचित आहेत. का म्हणून? कारण की आज बलाढ्य श्रीमंत आहेत, त्यांच्या घरी ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. या केवायसी मुळे ते अपात्र ठरणार आहेत. आणि ज्यांना आजपर्यंत ह्या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या महिला वर्गांना सूचना आहे, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमची लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी पूर्ण करून घ्या. मग महत्वाचा प्रश्न, ई केवायसी कुठं करावं? चिचाळमध्ये जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सूचना आहे की या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे. प्रोप्रायटर अविनाश जिपकाटे यांची मिनी बँक आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ई केवायसी तुम्हाला करता येईल आणि तुम्ही घरी सुद्धा करू शकता. पण ते म्हणतात ना की सोनाराच्याच हाताने कान टोचवावं, तशासारखं आहे. कारण की बऱ्याच लोकांनी घरी या योजनेची ई केवायसी केली आणि खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत. ज्यांना परिपूर्ण माहिती आहे की ई केवायसी कशी करावी त्यांच्याकडूनच तुमच्या ह्या योजनेची ई केवायसी करून घ्या. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि पुनश्च तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय शिवराय.